नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे पाकातले बेसनाचे लड्डू कसे बनवायचे। तर हो मित्रांनो, आता पाकातले बेसनाचे लड्डू कसे बनवायचे पहिले तर टेन्शन येतेच म्हणा, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण अशा खूप साऱ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये वापरल्या आहेत की जे नवशिके असतात ना, पोरी म्हणा किंवा नवीन झालेल्या जे दुल्हन वगैरे असतात त्या बी आपला व्हिडिओ पाहून ना सहज असे हे लड्डू पाकातले बनवू शकतात है ना। तर मित्रांनो, बेसनाचे लड्डू बनवायचे ना हे पद्धत ना एक नंबर आहे मित्रांनो, कारण जेव्हा आपण बेसन भाजून जे आपण लड्डू बनवतो ना, तर त्या लड्डूमध्ये आणि या लड्डूमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बरं मित्रांनो। कारण असं की ते लड्डू ना खाताना आडाले चिटकतात, इथं थोडेसे कच्चे त्याचा टेस्ट लागते, पण हे लड्डू जर तुम्ही करसाना अशा पद्धतीनं जर तुम्ही लड्डू बनवसाना तर मित्रांनो आडाले बी चिटकतील नाही आणि कचवटपणा बी तुमच्या लड्डूमध्ये राहणार नाही, आणि मेन म्हणजे पोट बी तुमचं एक नंबर व्यवस्थित राहणार आहे, पचनक्रिया बी चांगली होणार आहे। तर चला मग आता वेळ न करता रेसिपी आपण स्टार्ट करू। तर नवीन तुम्ही जर असाल ना तर चॅनल प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक जरूर करा मित्रांनो, लय मेहनत घ्यावी लागते बरं। तर मित्रांनो, इथं ना मी अर्धा किलो बेसन घेतलं, वजनी प्रमाणात जर म्हणलं तर हे 500 ग्रॅम बेसन आहे। तर चला आता आपण एखाद्या वाटीनुसार याचं मोजमाप करू। तुमच्या घरात एखादी वाटी काही थोडीशी मोठी वाटी बी असली ना काही हरकत नाही, त्यांना तुम्ही मोजमाप करू शकता। तर इथं ना वजनीप्रमाणे 500 ग्रॅम आणि वाटीच्या हिशोबाने जर केलं ना तर 4 वाटी इथं बेसन घेतलेलं आहे। तर मित्रांनो, कसं रखरखीत असे रवाडसारखे जर लड्डू बनवायचे असली ना तर काय करायचं माहिती आहे का, तसं जर पाहिलं तर डाळ आपण दळून आणत असतो आणि डाळ थोडीशी आपण जाडी दळून आणतो, पण ते बी तुमच्याकडे जर डाळ नशीन बेसन नशीन तर काय करायचं पुढे मी सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काय करायचं माहिती आहे का, बेसन ना सगळं चाळणीनं गाळून घ्यायचं आहे ना, याच्यामध्ये जे काही कचरा वगैरे असते ना तो निघून जाते है ना। तर पहिले बेसन मस्त गाळून घ्यायचं आणि बेसन गाळून घेतल्यानंतर ना थोडं चिमूटभर मीठ घालायचं, कारण आपण बनवून राहिलो गोड पदार्थ, तर कोणताही गोड पदार्थ असला म्हणजे त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकावंच लागते, कारण टेस्ट ना एक नंबर येते है ना। तर चला आता थोडं थोडं पाणी टाकून ना आपल्याला हा हुंडा बेसनाचा व्यवस्थित मळून घ्यावं लागते बरं, कारण हे एकदम चिकट असते, तर त्यामुळे ना पाणी असं व्यवस्थित वापरूनच पाणी थोडं थोडं असं शिपका मारून आपल्याला ना हा आटा गुंदून घ्यावा लागते। तर आटा ना एकदम कडक हे करायचा बरं, पतला आटा अजिबात तुम्ही लावू नका। जेव्हा आपण पुऱ्यासाठी आटा लावतो ना तसा कडक चुरून घ्यायचा बरं। तर बघू शकता मित्रांनो, असा हा आटा चुरून घेतला कडक एकदम, आणि याच्या पुऱ्यांना आपल्याला लाटून घ्यायच्या। तर मित्रांनो, एक नंबर सोपी रेसिपी आहे। हे रेसिपी जर तुम्ही पाहिली ना, भरपूर अशा टिप्स आहेत बरं। ह्या अशा टिप्स वापरून ना तुम्ही 100% असे मस्त पाकातले लड्डू तुम्ही बिनधास तुम्ही बनवू शकता, काहीही टेन्शन न घेता। तर आता मित्रांनो काय करायचं, आपल्याला लाटून घ्यायच्यात पुऱ्या, तर त्यासाठी ना छोटे छोटे असे गोळे पुऱ्यासाठी आपण गोल गोळे असे करून घेऊ है ना। तर चला आता पुऱ्या लाटून घेऊ आपण है ना। तर हे गोळे आपले झाले तयार, 7 ते 8 गोळे झाले, 9 गोळे तयार झाले। तर बघू शकता मित्रांनो, 1 ग्लास मी इथं पाणी घेतलं, फक्त 200 ग्रॅम मी इथं मला पाणी लागलं आहे ना, याने 1 वाटी समजा सहज हे पाणी लागलं। तर आता काय करायचं मित्रांनो, मस्त इथं आपण पुऱ्या लाटून घेऊ। तर पुऱ्या लाटून घ्यायच्या, तुम्ही थोडंसं तेल बी लावू शकता, तूप बी लावू शकता, चिटकला नाही पाहिजे म्हणून है ना। तर पोळ्या इथं लाटून घ्यायच्या। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं, एक नंबर अशा जबरदस्त भन्नाट टिप्स आपण इथं घेऊन आलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा है ना। व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला ना मित्रांनो, तर सगळ्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ते तुम्हाला माहीत होतील, आणि तुम्ही जर अर्धवट व्हिडिओ जर पाहिला ना तर तुमचे लड्डू हे बिघडू शकतात। तर मित्रांनो काय करायचं ना, पूर्ण व्हिडिओ पहा ना, काय फक्त 10 ते 15 मिनिट लागतात व्हिडिओ पाहायसाठी। तर मित्रांनो, तुम्ही ना पुऱ्या तळून जर असे लड्डू बनवले ना तर हे लड्डू ना तुमचं या लड्डूमुळे ना पचनक्रिया बी चांगली होते बरं, गडबड अजिबात होत नाही। जे बेसन हे करून आपण लड्डू बनवतो ना ते कितीकही भाजा तुम्ही, पण त्याचा जो कचवटपणा राहते ना तो राहणारच आहे ना। आणि त्या लड्डूमध्ये आणि या लड्डूमध्ये ना तुम्ही थोडंसं करून पाहिजे टेस्ट की कसे लागतात आहे ना, जमीन आसमानाचा फरक आहे बरं। तर मित्रांनो, अशा आपल्या हे पुऱ्या मस्त लाटून घेतल्यात। तर चला आता हे तेलातून आपण पुऱ्या काढून घेऊ। तर इथं ना मी मस्त कढई ठेवली, तुम्ही तेलातून काढू शकता, तुम्ही तुपामधून बी हे पुऱ्या तळून काढू शकता आहे ना। तर इथं मी कढई घेतली, तेल आता गरम झालं मस्त, तर तेलामध्ये हे पुऱ्या सोडून मस्त तळून घ्यायचे आहेत आपल्याला आहे ना। तर मित्रांनो, हे असे लड्डू तुम्ही एकदा बनवा, हे आमच्या विदर्भात चालतात, आम्ही विदर्भात असेच लड्डू बनवतो बरं।
तर मित्रांनो जबरदस्त लड्डू होतात, कच्चे अजिबात राहत नाहीत है ना. मी नेहमी ते सांगते की हे लड्डू ना कच्चे अजिबात राहत नाही. आणि पाक बी कसा बनवायचा, किती पाक शिजवला म्हणजे हे लड्डू चांगले होतात, जास्त पाक शिजवायचा काय, तर सगळी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओत तुम्हाला सांगते. फक्त हात जोडून आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बस. तर अशा हे पुऱ्या एक एक करून ना आपण सगळ्या पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत है ना. तर हा पहा तुम्हाला सांगतो मी गोष्ट कशी आहे ना, हे पुऱ्या जर तुम्ही तळून घेतल्या ना तर जो बी काही कचवटपणा राहणार आहे ना तुमच्या लड्डूमध्ये तो सगळा निघून जाते. कारण तेलातून जर पुऱ्या तुम्ही तळल्या तर त्याच्यात काहीही डाऊट नाही की ते कच्च्या राहतील म्हणून, आणि तुमचे लड्डू बी कच्चे राहतील म्हणून, असा काहीच डाऊट नाही. आणखीन याच्यानंतर मी तुम्हाला एक स्टेप सांगणार आहे, आणि ते जर तुम्ही केली ना मग तर काहीच हरकत नाही, आरामशीर तुम्ही लड्डू बनवू शकता. आणि एक ते काय तुम्ही 4 लड्डू बी तुम्ही खाऊ शकता. तुमचं पोट अजिबात बिघडणार नाही किंवा काहीच टेन्शन राहणार नाही की बुवा चला आता 4-5 लड्डू खाल्ले दिवसभराचे आणि पोट आपलं गडबड करणार आहे, तर काहीच होणार नाही. तर सगळ्या पुऱ्या आपण करून ठेवल्या. तर आता काय करायचं आहे, थंड होऊ द्यायच्या पुऱ्या. थंड होऊ झाल्यानंतर हे याचे तुकडे करून घ्यायचे. तर मित्रांनो हे टिप्स ना तुम्ही अवश्य करा, कारण कधी कधी ना आपल्याकडे डाळ समजा दळून आणले टाईम नसते, तर त्यासाठी आपण जाडं दळून आणू शकत नाही. तर असे रवाड लड्डू यासाठी ना हा तुम्ही प्रयोग नक्की करून पहा. एक नंबर तुमचे रवाड लाडू सारखे हे बेसनाचे लाडू तुमचे तयार होतात बरं. तर बघू शकता मित्रांनो सगळ्या पुऱ्या हे मिक्सरमधून काढून घेतल्या. तर जे याच्यात नाही काही तुकडे बिकडे राहतात ना ते बी एकदा फिरून घ्यायचे आहे ना. तर बघू शकता मित्रांनो एक नंबर असं रवाड बेसन आपल्याला इथं तयार झालं आहे ना. तर आता काय करायचं, आणखीन याला काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ना मित्रांनो. आता काय करायचं माहिती आहे का, आता आणखीन तुम्हाला डाऊट येत असेल की बुवा हे पुऱ्या तर आपण तळल्या पण आणखीन थोडासा कचवटपणा नाही राहायला पाहिजे आपल्या लड्डूमध्ये, जास्त काय करायचं प्रयोग करा नाही लागत मित्रांनो. तर चला आता सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे ना. तर बघू शकता मित्रांनो मस्त रवाड हे बेसन आपलं तयार झालं. तर आता काय करायचं, जास्त प्रयोग काही करत बसायची गरज नाही, थोडासा प्रयोग आहे फक्त. तो जर तुम्ही केला ना फक्त 2 ते 3 मिनिट लागतात. तो जर तुम्ही केला ना जबरदस्त लाडू तुमचे तयार होतात. तर आता ठेवली मी कढई ठेवली. तर मी इथं घेतलं 200 ग्रॅम मी इथं तूप घेतलं, थोडंसं याच्यात टाकलं, बाकीचं ठेवून दिलं एका वाटीमध्ये. तर आता काय करायचं, हे बेसन आहे ना हे बेसन या तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ना. मी तर 200 ग्रॅम घेतलं, तुम्ही 300-400 ग्रॅम बी घेऊ शकता, काही हरकत नाही. तर आता हे बेसन या कढईमध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आणि स्लो फ्लेमवर मस्त 3 ते 4 मिनिट हे बेसन मस्त भाजून घ्यायचं मित्रांनो. हा जर प्रयोग जर तुम्ही केला ना तुमचे लड्डू आहे ना हलवाईपेक्षा बी जबरदस्त तुमचे लड्डू तुम्ही घरी बनवू शकता, हे गॅरंटी आहे आपली आहे ना. कारण व्हिडिओ असा खतरनाक आहे ना, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना तर नवशिक्या पोरी बी सहज लड्डू बनवू शकतात बरं, ते बी पाकातले नाही अशा पुऱ्याचे. तर थोडं तूप करून ना सगळ्या तुपातनी हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना. गडबड अजिबात करायची नाही आहे ना. कोणतंही काम करायचं ना मेन म्हणजे हे पाकातले जे कामं असतात ना लड्डू वगैरे, तर हे व्यवस्थितच आपल्याला शांतपणे करावं लागतात. तर बघू शकता मित्रांनो हे बेसन मस्त खरपूस भाजून घेतलं. तर आता करू आपण पाक. तर बघू शकता मित्रांनो इथं घेतली मी 2 वाटी साखर, कारण मी ना अर्धा किलो बेसन घेतलं तर 4 वाटी ते बेसन भरलं होतं आपलं. तर 4 वाटी बेसन भरल्यानंतर त्याचं निम्मे भाग आपण इथं 2 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीनं मी इथं 1 वाटी पाणी घेतलं. हे मेजरमेंट जर तुम्ही मित्रांनो केलं ना लड्डू ना कधी आयुष्यात बी बिघडतील नाही ना. एक नंबर लड्डू हे तुमचे येतात बरं. फक्त हे तुम्ही ट्रिक करा, कारण मोजमापच अशा गोष्टीमध्ये ना मोजमाप हे मेन इम्पॉर्टंट आहे बरं. मोजमाप हे करणं आहे. चाहे कितीही तुरंखा असला ना मोजमाप केल्याशिवाय लड्डू तुमचे बनत नाहीत. 4 वाटी मी इथं बेसन घेतलं तर त्याच्या हाफ केलं मी 2 वाटी साखर घेतली आणि 2 वाटी साखर घेतली तर मी 1 वाटी इथं पाणी यूज केलं आहे ना. लड्डूमध्ये चांगला स्वाद आला पाहिजे म्हणून 1 चमच मी इथं विलायची पावडर टाकली आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. फक्त 4 ते 5 मिनटात तुमचा हा पाक
तयार होते मित्रांनो. पण इथं ना लक्ष ठेवावं लागते बरं की पाक झाला का नाही. नाहीतर बस असं नाही की त्याला बा आता पाक चढून गॅसवर आणि मी इकडे मोबाईल पाहत बसतो, तसं नाही बरं. कारण हे पाकातले लड्डू आहेत, हे लय व्यवस्थितच करावं लागते काळजीपूर्वक. तर बघू शकता मित्रांनो, मस्त आपला पाक हा असा घट्ट थोडासा दिसून राहिला. तर चला मित्रांनो, पाक चेक करायचे ना 2 स्टेप सांगते मी. तर आता काय करायचं, मी हा चमच घेतला तर आपल्याला ना असे ड्रॉप टाकायचे आहे ना. ड्रॉप टाकल्यानंतर थोडासा तार जर झाला तयार, हे पहा बघू शकता थोडासा तार तयार झाला, नीट लक्ष द्या आहे ना. थोडासा तार हा तयार झाला रे की समजून घ्यायचा आपला पाक झाला. आणखीन दुसरी स्टेप सांगते मी. असं थोडंसं आपल्या 2 बोटावर घ्यायचं आणि हा तार जर झाला, हे पहा बघा तार तयार झाला आपला पाक तयार आहे ना. तर मित्रांनो काय करायचं, जेव्हा पण आपण चेक करतो ना चाचणी झाली का नाही, तर त्याच्या पहिलेच आपण गॅस बंद करून ठेवायचा आहे ना. नाहीतर तुम्ही चेक करत बसाल तोपर्यंत तुमचा आणखीन पुढे हा पाक जाऊ शकते, मग त्यानं तुमचे लड्डू कडक होऊ शकतात. तर आता हा गरम गरम पाक ना या बेसनाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ आहे ना. तर हे पूर्ण हा पाक टाकला, मी काहीच पाक ठेवला नाही. बघू शकता मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटत असेल की बा हा पाक पुरते का नाही, पण तुम्ही बी व्हिडिओ शेवटपर्यंत पाक पुरते का नाही आहे ना. तर मित्रांनो बघू शकता अजिबातही शिल्लक पाक हा आपला उरला नाही आणि कमी बी आपला पाक हा पडला नाही. तर तो असं वाटत असेल ना बा की आता हे मिश्रण ओलं होते का नाही, पाक पुरते का नाही. पाक हा पूर्ण व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता तुम्ही आहे ना. असं मेजरमेंट जर असलं ना तर मग काय सहज तुम्ही लड्डू बनवू शकता. फक्त आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा मित्रांनो आहे ना. तर आता हे सगळं हे मिश्रण ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बरं. हां, आणि तुम्हाला जर थोडंसं वाटत असेल की बा नाही थोडंसं पाणी कमी पडलं की पडते बा, तर थोडंसं पाणी अर्धा कप हे गरम करून घ्यायचं आणि ते द्यायचं टाकून. पण ते टाकायची गरजच पडणार नाही. अशी रेसिपी आपण तुमच्या पुढे प्रस्तुत केलेली आहे मित्रांनो आहे ना. डोळे बंद करून आग बंद करके विश्वास रखो, 1 नंबर लड्डू बन के तैयार हो जाएंगे भाई आपके है ना. आप भी बोलेंगे अरे बाप रे क्या बात. तर हे मिश्रण ना आता व्यवस्थित आपण झाकण ठेवून देऊ. 4 ते 5 घंट्यानंतर आपण हे पाहू, चेक करू, तेव्हाच आपण लड्डू बांधू. तर बघू शकता मित्रांनो 4 ते 5 घंटे झाले. तुम्ही ओव्हरनाईट बी ठेवू शकता आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, मस्त असं मोकळं रवाड असं हे मिश्रण तयार झालं आपलं लड्डूचं. तर आता आपण ना लड्डू हे बांधू शकतो. तर पहिले काय करायचं, जे बी काही थोड्या काही गाठी बेटी होतात ना, आता याच्यात तर काही जास्त गाठी होत नाहीत, बेसनाच्या लड्डूमध्ये जास्त गाठी काही होत नाहीत, रव्याच्या लड्डूमध्ये जास्त गाठी होतात. तर इथं पहिले आपण फोडून घेऊ ते गाठी आणि संपूर्ण फोडल्यानंतर हे ना पंपकिन सीड्स आहेत ना, हे याच्यात टाकू, ताकी आणखीन आपले लड्डू ना मस्त ब्युटिफुल दिसते नाही ना. आणखीन एकदा मित्रांनो मस्त व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आहे ना, आणि मग नंतर लड्डू बांधून घेऊ. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आणि मग लड्डू बांधून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो किती मस्त हे आपलं रवाळ असं मिश्रण तयार झालं, रव्यासारखं, रव्याच्या लड्डूसारखं आहे ना. तर असे रवाळ लड्डू यासाठी ना ह्या ट्रिक, खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि असेच मस्त लड्डू बनवणं शिका. तर मित्रांनो थोडंसं असं मिश्रण घ्यायचं हातावर, तर हातात थोडंसं मिश्रण घेतलं म्हणजे असे लड्डू तुम्ही असे बांधून घेऊ शकता आहे ना. असे मस्त गोल गोल छोटे मोठे जसे तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही लड्डू बनवू शकता. तर लड्डू बांधल्यानंतर ना असं गोल गोल असं राऊंड राऊंड करून घ्यायचं, ताकी त्या लड्डूला ना असा गोल गुटूक असा मस्त गोल गोल असा शेप येऊन जाते बरं. अशी ट्रिक केल्यानंतर तर लड्डू बांधल्यानंतर ना अशी ट्रिक तुम्ही करा आणि तुम्ही पहा एकदम गोल गरगरीत तुमचा लड्डू तयार होते. तर बघू शकता मित्रांनो मस्त असा गोल गरगरीत असा लड्डू आपला तयार झाला. तर असेच लड्डू आता आपण सगळं मिश्रणाचे बांधून घेऊ. तर हे लड्डू बांधायला ना काहीच भारी जात नाही बरं. असं नाही की गरम गरम हे लड्डू तुम्ही बांधावं लागतात बुवा, नाहीतर मिश्रण थंड होईल, असं काही नाही. पाक व्यवस्थित झाला ना तर आपले लड्डू 1 नंबर बनतात. फक्त पाक ना हा आपल्याला व्यवस्थित करावं लागते. एक तर मग पाक ना जास्त पुढे बी नाही जाऊ द्यायला लागत. पाक जर पुढे गेला ना तर तुमचे लड्डू हे कडक होतात, मग ना गोटाच घ्यायला लागते लड्डू फोडायसाठी. तर त्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या टिप्स आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि 100% तुमचे लड्डू ना एकदम सक्सेसफुली होऊन जातात. तर पाकातले लड्डू बनवायचं असेल ना तर आपला व्हिडिओ तुमच्यासाठी. बघू शकता मित्रांनो मस्त गोल रवाड गरगरीत असे बेसनाचे लड्डू आपले तयार झाले. तर मित्रांनो लड्डू पाहून तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल ना, सुटलं का नाही सांगा कमेंट करून. आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा प्लीज. व्हिडिओला लाईक तो बनताय भाई, एक लाईक नक्की द्या आहे ना मित्रांनो. तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर, बेल आयकॉन जरूर दाबा मित्रांनो, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जाईल. तर मित्रांनो जाता जाता एक लाईक नक्की करा
आणि रेसिपी कशी वाटली प्लीज नक्की कमेंट करून नक्की सांगा आहे ना. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.